नमस्कार मंडळी, शुभ रविवार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महा एपिसोड भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत. सर्वजण जेव्हा नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा आबा अद्वैतला विचारतात की अद्वैत, काम कुठपर्यंत आलंय? म्हणजे मिस्टर स्वामीनाथनच्या डिझाईन्स रेडी झाल्या का? आणि स्वामीनाथननी तर आजचा एकच दिवस दिलाय ना? अद्वैत कलाकडे बघत म्हणत असतो की हो आबा, बोलणं सुरू तर आहे, परंतु काहीतरी मार्ग काढावाच लागेल. आबा म्हणतात की अरे, काहीतरी मार्ग काढायला लागेल असं काय बोलतोस तू? आणि उगाच अंधारामध्ये तीर नको मारूस. अरे अद्वैत, आतापर्यंत तर तू प्रत्येक गोष्ट नेमकेपणाने करत होतास, मग तुझा आताच हा कसा डळमळीतपणा चाललाय बरं? अरे तुझ्याकडे काही नियम नाहीये, पर्याय नाहीये, नियोजन नाहीये, कसं चालणार बरं? तुला माहितीये ना किती मोठा प्रोजेक्ट आहे हा? तेव्हा अद्वैत पुन्हा कलाकडे बघत म्हणत असतो की डिझायनर सोबत बोलणं झालंय आबा, ती कळवणारे लवकरच. सरोज आबांना म्हणते की काही लोकांनी खोटेपणा केला म्हणून आज ही परिस्थिती आपल्यावर निभावली आहे. आजपर्यंत तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम आला नव्हता. आणि अद्वैतचं म्हणाल तर अद्वैत त्याच्या कामात अगदी परफेक्ट आहे. आणि जर प्रोजेक्ट बद्दल म्हणत असाल तर अजूनही आपल्या हातात खूप वेळ आहे. तसंही प्रोजेक्ट काय आपल्या हातून गेला नाहीये, त्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा हा प्रोजेक्ट पलटी मारू शकतो. अद्वैत यावेळी सुद्धा बाजी मारून नेईल आणि माझा विश्वासच आहे तसा त्याच्यावर. आणि तसंही इथपर्यंत मेहनतीने आणलेला प्रोजेक्ट काय तो असा सहजासहजी हातातून जाऊ देणार नाही. सरोज अगदी स्पष्टपणे अद्वैतची बाजू घेऊन आबांशी बोलत असते आणि आबांना म्हणते की आबा, मला तुम्हाला जरा स्पष्टपणे एक गोष्ट विचारायची. विचारू का? आबा म्हणतात की हो विचार, कारण कुठलीही गोष्ट स्पष्ट विचारलेलीच बरी. सरोज म्हणते की आबा, मला खरं खरं सांगा की या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचा तर काही हस्तक्षेप नाहीये ना? नाही म्हणजे मिस्टर स्वामीनाथन आणि यांचं तुमचं काही थेट बोलणं तर होत नाहीये ना? असं तर काही नाही ना की तुम्ही त्यांना काही सजेशन देताय, तुमच्या काहीतरी इच्छा बोलून दाखवताय? सरोजच्या ह्या बोलण्याचा आबांना धक्का बसलेला असतो, कारण पहिली सरोज असती ना, तिने ह्या गोष्टी कधीच विचारल्या नसत्या, परंतु तिने आज आबांवर शंका घेतलेली असते, त्यामुळे आबांनाही जरा वाईट वाटतं. सोबतच अद्वैतला देखील ती गोष्ट थोडी विचित्र वाटते, परंतु रोहिणी मात्र हसत असते. रोहिणी मनात म्हणत असते की अरे वा सरोज वहिनी, तू तर अगदी बाजीच पलटवली. म्हणजे मी अगदी काल तुझ्या मनात हे सगळं भरवलं आणि आज तू डायरेक्ट आबांना येऊन बोलतीयस. अगं तुला अक्कल तरी आहे का? मी तर फक्त तुला बोलले, परंतु तुला वाटलं नाही का ह्या गोष्टीची शहानिशा करावी म्हणून थेट गेली आबांना प्रश्न विचारायला. त्यानंतर मी तुला तोंडावर पाडले, परंतु अद्वैतचा विचार आला ना की तुझी विचार करण्याची शक्तीच खालावते. म्हणजे कसं झालं माहितीये का तुझ्या बाबतीत? अद्वैत फक्त तुझ्या विचारांची चावी आहे. अद्वैतची चावी फिरवायची आणि मग तुला वाटेल तसं फिरवायचं. आबा आता सरोजला विचारतात की सरोज, तुला असं का वाटतंय? तेव्हा सरोज म्हणते की आबा, जेव्हापासून अद्वैतचं लग्न झालंय तेव्हापासून त्याला हे सगळे प्रॉब्लेम यायला लागलेत. त्याच्या आधी तर कधी प्रॉब्लेम नव्हते, आणि जेव्हापासून ही मुलगी घरात आली आहे तेव्हापासून प्रॉब्लेम अजून वाढायला लागलेत. आणि तसंही या मुलीने काहीही केलं तरी तुम्ही अगदी तिची ढाल बनूनच उभे राहता. अजून जर स्पष्ट सांगायचं म्हटलं तर जेवढी ही मुलगी मला आवडत नाही ना, तेवढा जास्त तुम्हाला हिचा पुळका आहे. आणि ही जर दोन टोकं जोडली ना तर तुम्हाला नक्कीच कळेल की मला काय म्हणायचं ते. मला तर एक गोष्ट माहितीये की तुम्ही जर मिस्टर स्वामीनाथन यांच्याकडे शब्द टाकला असेल तर ते तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही. आता आबा सुद्धा स्पष्टपणे सरोजला म्हणतात की हे बघ सरोज, आपल्या या उद्योग जगतामध्ये एवढ्या मोठ्या पोझिशनवर असलेले मिस्टर स्वामीनाथन उगाचच कोणाला शब्द दिलाय म्हणून अजिबात काम करणार नाही. आता ते माझा आदर करताय, त्यामुळे मीही त्यांचा आदर करतो, परंतु खाजगी गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात हे मलाही तितकंच माहिती आणि त्यांनाही. एवढं लक्षात ठेव की वशीला लावून फक्त काम चालू शकतं, पण चोखंदळपणे निवडून केलेलं काम व्यवस्थित टिकतं. आणि स्वामीनाथन हा कुठल्याही प्रभावाखाली न येणारा माणूस आहे, म्हणून तर तो आज एवढा यशस्वी आहे. सरोज म्हणते की हो, पण अद्वैतने काढलेले डिझाईन्स एवढे पण टाकाऊ नव्हते ना? अद्वैतला तर त्यांनी किती नावं ठेवली, सतत आपली जुनी डिझायनर हवी, जुनी डिझायनर हवी बोलत होते. म्हणून मला असं वाटलं की तुम्ही कदाचित हिचं कौतुक तिकडे केलं असेल आणि मग त्याच्यावरून त्यांनी असा अर्थ काढला असेल की हिला काम दिलं पाहिजे म्हणून. नाही ना, आपली सून आहे म्हणून त्यांनी तिला मॉडेलिंगचं काम दिलं होतं. कदाचित हिच्या बाबतीत पण असंच काहीतरी असेल. आबा हसतात आणि म्हणतात की सरोज, अगं तू दोन गोष्टी एकत्र करण्याचा प्रयत्न करतीये. अगं ते मॉडेलिंग वगैरे ते तेवढा पुरतं असतं. अगं जाहिरात जोपर्यंत चालतीये तोपर्यंत ठीक आहे, परंतु नंतर दुसरं कोणीतरी उभं राहतं. पण आपण मात्र जी डिझाईन पक्की केलीये ती तर कायमचीच राहते ना. आणि त्या स्वामीनाथांना कलेची जाणीव आहे म्हणून तर त्यांनी ही डिझाईन निवडली आहे. आणि त्या डिझाईनच्या मागे आपली ही कला आहे ही तर गोष्ट त्यांना माहीत सुद्धा नसेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तू मनातून पहिल्यांदा काढून टाक, कारण असे खेळ मलाही खेळता येणार नाही. आणि तसंही या कामामध्ये कलाने सहभाग घ्यावा हे ठरवणारे आपण कोणीही नाहीये. हे ठरवणारी फक्त अंबाबाईच आहे. आबांनी स्पष्टपणे सरोजला या सगळ्या गोष्टी
गोष्टी सांगितलेल्या असतात. सरोजने जरी आबांवर ठळक ठळक शंका घेतलेली असली तरी सुद्धा आबांनी मात्र अगदी समंजसपणे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो. न चिडता न रागवता आबांनी स्पष्टपणे सरोजला सांगितलेलं असतं की माझा या गोष्टीशी काही संबंध नाहीये आणि असं सगळं करण्याचा विचारही माझ्या डोक्यात येणार नाही. सरोजने फक्त आबांचा समंजसपणा एवढाच गुण जरी घेतला ना तरी सुद्धा ती तिच्या आयुष्यात खूप पुढे जाईल आणि आनंदी राहायला शिकेल. आबा आता तिथून निघून गेलेले असतात. त्यानंतर अद्वैत सुद्धा उठतो आणि अंजूला जाता जाता सांगतो की अंजू माझा प्रोटीन शेक घेऊन ये. अंजू प्रोटीन शेक करत असते त्यावेळी कला म्हणते की राहू दे तू, मी करते आणि मीच घेऊन जाते, तोपर्यंत तू इथली कामं उरक. आता कला अद्वैतच्या रूम मध्ये गेलेली असते. अद्वैतला मात्र चेनच नसते. अद्वैत प्रचंड टेन्शन मध्ये असतो. त्याच वेळी कला त्याचा प्रोटीन शेक आणून देते आणि तिथून निघून चाललेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे काय चाललंय तुझं, तू काय ठरवलंय ते तरी सांग आणि तुला हसायला काय झालं. हे बघ आता हसत खेळत राहायची वेळ नाहीये. हा आता काय झालंय, इतकी सिरियस का झालीये, काय कहर माणूस आहेस रे तू. म्हणजे बघ हसत होते म्हणून मला विचारलं की हसतीयस का, त्यानंतर मी गंभीर झाल्या विचारतोय गंभीर का आहेस. नक्की तुला काय वाटतं रे की तुझ्या हातात माझा रिमोट कंट्रोल आहे का. म्हणजे असं काय आहे का की तू बटन दाबल्यावर खरे हस तर खरे हसली, खरे थांब की खरी थांबली, काय आहे हे सर्व. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझे सगळे टोमणे कळताय मला, परंतु आता सिच्युएशन तशी नाहीये. हे बघ माझ्याकडे आता कुठलाही ऑप्शन नाहीये, नवीन डिझायनरचा प्लॅन नाहीये आणि नवीन डिझायनर त्याच्यासाठी कॅपेबल नाहीये. आता तूच सांग मला की मिस्टर स्वामीनाथन यांना मी काय दाखवायचंय. आता मी एवढं स्पष्टपणे बोलतोय तर काय झालंय आता तुला आणि आता का हसतीयस तू. कला म्हणते की बापरे चांदेकर, तुला माहितीये का आयुष्यात तू पहिल्यांदा ही चांगली गोष्ट केलीये की तू माझ्यासोबत इतकं स्पष्टपणे बोललायस. खरं तर मला जोक वाटला रे या सगळ्याचा, म्हणून हसले मी. अद्वैत म्हणतो की तुला खोटं वाटतंय का खरे आणि तुला जोक वाटतायत का हे सगळे. हे बघ ही डील माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ही जर डील मी गमावली ना तर आबांना असलेला माझ्याबद्दलचा विश्वास, तसंच आईला माझ्याबद्दल वाटणारी खात्री, चांदेकरांचं मोठं नाव आणि या डील मधून मिळणारा प्रॉफिट सगळं काही धुळीस मिळेल. आणि असं अजिबात नाहीये की तुला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीये, परंतु तू मला त्रास देण्यासाठी हे सगळं करतेस. कला आता कपाटामधून काही पेपर्स काढते आणि ते अद्वैतच्या हातामध्ये देते. अद्वैत ते पेपर्सही बघत नाही आणि म्हणतो की काय चाललंय तुझं आणि हे पेपर्स कशाला माझ्या हातामध्ये देतीये, मी जे काही बोलतोय त्याचं तर ऐक. तेव्हा कला म्हणते की कसं आहे ना अद्वैत चांदेकर, आपल्याजवळ जरी संधी असली ना तरी सुद्धा आपण दूर कुठेतरी असं बघत बसतो, जरा माणसानी चौफेर पण बघावं. अद्वैत म्हणतो की झालं का तुझं लेक्चर सुरू. तेव्हा कला म्हणते की अरे ते पेपर्स खाली टाकण्याच्या आधी एकदा तरी बघायचं होतं की त्या पेपर्स मध्ये नक्की काय आहे, नुसतीच आपली बडबड सुरू करायची. तेव्हा अद्वैत आता पटकन ते पेपर्स उचलतो आणि ते पेपर्स बघायला सुरुवात करतो. तर त्या पेपर्स मध्ये असतात डिझाईन. कलाने डिझाईन्स ऑलरेडी आधीच पूर्ण करून ठेवलेल्या असतात आणि अद्वैतला ती फक्त फिरवत असते. अद्वैत म्हणतो की याचा अर्थ ह्या डिझाईन्स तू केल्या का. कला सांगते की हो आणि ह्या सगळ्या डिझाईन्स मी नवीन ब्रीफ प्रमाणेच बनवल्यात. अद्वैत म्हणतो की याचा अर्थ या फायनल डिझाईन आहेत आणि आता आपल्याला डायरेक्ट फायनल प्रेझेंटेशन करायचंय. कला म्हणते की हो. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं पण तू ह्या सगळ्या डिझाईन्स केल्या कधी. कला त्याला म्हणते की तुला आठवतंय तू काय म्हटला होतास की तू द अद्वैत चांदेकर आहेस आणि तू काहीही करू शकतोस, तेव्हाच मग मी ह्या सगळ्या बनवल्यात. अद्वैत तिला विचारतो की पण तुला तेव्हाच हे सगळं कसं करावं असं वाटलं, आय मीन का करावं वाटलं. कला म्हणते की जेव्हा तू एवढा कॉन्फिडेंटली बोललास ना की मी द अद्वैत चांदेकर आहे तेव्हा मला तुझ्याबद्दल अजिबात विश्वास वाटला नाही आणि मला माहित होतं की तू करू शकत नाही आणि म्हणूनच मी ही डिझाईन बनवली आपल्या आणीबाणीच्या परिस्थितीसाठी. अद्वैतचं तोंड एवढं होतं आणि तो म्हणतो, अद्वैत तिला म्हणतो की याचा अर्थ तू ठरवून ठेवलं होतं का की मी डिझाईन्स काढू शकत नाही म्हणून आणि तू स्वतःला जास्त शहाणी समजतेस का आणि बाकीचे सर्वजण काय मूर्ख आहेत का. कला म्हणते की कसला आहेस रे चांदेकर तू, म्हणजे आतापर्यंत तुझं चाललं होतं की आपण आपल्यासाठी आपलं आणि आता झालं ना चालू मी माझं माझ्यासाठी. अद्वैत म्हणतो की नाही म्हणजे असं काही नाहीये. तेव्हा कला म्हणते की मग कसं आहे जरा सांग बरं मला. अद्वैत म्हणतो की तसं नाही पण मग मी केलेली डिझाईन्स पण बरी होती ना, म्हणजे वाईट नव्हती एवढी आणि मिस्टर स्वामीनाथन यांनी ती डिझाईन रिजेक्ट केली असंही काही नव्हतं. कला म्हणते की अच्छा म्हणजे बाहेरचं कोणी तुला येऊन सांगितलं असतं तर ते ठीक होतं, परंतु तू डिझाईन्स करताना मी तिथेच होते ना. अद्वैतने आता पहिल्यांदा हे वाक्य बोललं असेल आतापर्यंतचं. अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे खरे तुझंच खरं, बरं चल मला ते पेपर्स दे बरं आता. कला म्हणते की नाही, जोपर्यंत तू मला मनमोकळेपणाने हसून रिक्वेस्ट करत नाही ना तोपर्यंत तुला हे पेपर्स भेटणार नाही. अद्वैत तिला म्हणतो की आता ही काय नवीन नाटक आहेत, तू माझ्यासाठी डिझाईन्स बनवलेत
आहेत ना, मग आता नवीन नाटकं कशाला करतीये? कला म्हणते की नाटकं ही सगळी तुला नाटकं वाटताय, आता तर तुला डिझाईन्स अजिबातच नाही मिळणार, जा. आणि असं म्हणून कला ते डिझाईन्स घेऊन जात असते. तेव्हा अद्वैत आता तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो की खरे खरे प्लीज प्लीज खरे तुम्हाला बनवलेली डिझाईन परत देशील का, प्लीज खरे, असं अद्वैत हसून हसून बोलत असतो. तेव्हा कला म्हणते की नो प्लीज, आणि लगेचच ती आता अद्वैतच्या हातामध्ये ते पेपर्स देऊन टाकते. आणि अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, हसताना तू चांगला दिसतोस रे, कधी कधी हसत जा. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी नक्की प्रयत्न करेल. आणि कलाला तो म्हणत असतो की तू बनवलेल्या ह्या डिझाईन्स आपल्या प्रोजेक्टसाठी खूप महत्वाच्या आहेत, फक्त तू एवढ्याच डिझाईनवर डिपेंड राहू नको, तुझ्या ह्या डिझाईन्स बाकीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरतील आणि इथून पुढे तू आपल्या कंपनीची डिझायनर म्हणून काम करू शकतेस. आता मात्र कलाला अजिबात विश्वास बसत नाही आणि कला तिचे कान तपासून बघत असते की काही वरून आकाशवाणी तर होत नाहीये ना, की अद्वैत काहीतरी वेगळं बोलतोय. ती पुन्हा एकदा अद्वैतला विचारते की अद्वैत तू काय म्हटलास? अद्वैत म्हणतो की मी तुला हेच म्हटलो की तू चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझायनर म्हणून काम करू शकतेस. कलाला इतका आनंद झालेला असतो, तिला प्रचंड या गोष्टीचा आनंद झालेला असतो, कारण आतापर्यंत लपून लपून काम करत असलेली कला आता फ्रंटला येऊन काम करणार असते. तिचं जे स्वप्न असतं ते आज पूर्ण होणार असतं. सोबतच तिच्या आई वडिलांची मदत सुद्धा तिला करता येणार असते. कला त्या गोष्टीमुळे फारच खुश असते आणि तिला मात्र तिच्या कानांवर विश्वास बसत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला अद्वैत चांदेकरवर विश्वास बसत नसतो की अद्वैत या सगळ्या गोष्टी बोलतोय. मित्रांनो, कधी नव्हे ते आज एक गोष्ट झाली, ती म्हणजे अद्वैत चांदेकर पहिल्यांदा कलासोबत हसलाय आणि तेही मनमोकळेपणाने. त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर झालंच पाहिजे. इकडे सोहम हा काजलच्या कॅफेमध्ये येऊन बसलेला असतो आणि तो काजलला म्हणतो की ऐक ना, तू तुझ्या मालकाशी बोलून घे, तोपर्यंत मी इथंच बसतो. काजल लगेच आता मालकाकडे जाते आणि मालकाला ती म्हणत असते की मालक गुड मॉर्निंग, आपल्याला ना जरा तुमच्याशी बोलायचंय. त्यावेळी ते मालक म्हणतात की ठीक आहे बोल. काजल म्हणते की मालक, आपल्याकडे ना एक भन्नाट आयडिया आहे. आपल्याकडे कसं हॅपनिंग असे कस्टमर येतात ना आपल्या कॅफेमध्ये, मग जर आपण पेंटिंगचं एक्झिबिशन लावलं तर मग त्या पेंटिंग्स बघून कस्टमर अजूनच जास्त हॅपी होतील. मालक म्हणतात की अगं पण असा आर्टिस्ट आणायचं कुठून आणि असे चित्र काढायला तो तयार झाला पाहिजे ना. ही काय आर्ट गॅलरी आहे का की कुठलाही आर्टिस्ट इथे येऊन एक्झिबिशन लावेल? मला म्हणते की बॉस, तुम्ही त्या गोष्टीचं अजिबात टेन्शन घेऊ नका. हे बघा, आपल्याकडे आर्टिस्ट आणि त्याची कला दोघंही रेडी आहे आणि आर्टिस्ट आपला जवळचा मित्र आहे, त्यामुळे तो कमाल पेंटर आहे. बॉस म्हणतात की अच्छा, म्हणजे तुझं बोलणं झालंय तर? काजल म्हणते की हा, मग तेवढं तर आपण हुशार आहे. बॉस म्हणतात की परंतु मी लगेच त्याला हा म्हणणार नाहीये, मला त्याच्याशी बोलावं लागेल. काजल म्हणते की बॉस एवढंच ना, मग लगेच बोलून घ्या तुम्ही, येताना तर आपण त्याला घेऊनच आलोय सोबत. लगेचच काजल सोहमला आवाज देते. सोहम आता त्या बॉसला भेटतो आणि ते बॉस आता सोहमला विचारतात की काय कल्पना आहे तुमची. सोहम सांगतो की वेगवेगळ्या प्रकारचं आर्ट हे लोकांना बघायला मिळत नाही. लोकांना चांगले पेंटिंग बघायला तर आवडतात, पण ते आर्ट गॅलरी पर्यंत येत नाही, त्यामुळे लोकांना चांगले पेंटिंग समजत नाही. परंतु यातली बहुतांश लोक ही कॅफेला नक्कीच येतात. आपण जर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या तर म्हणजे लोकांना त्यांच्या आवडत्या पेंटिंग्स त्यांच्या कॅफेमध्ये बघता येतील आणि मला त्या विकता सुद्धा येतील. तेव्हा बॉस म्हणतात की परंतु या सगळ्या गोष्टींचा मला काय फायदा आहे? म्हणजे तुमची कल्पना छान आहे, पण माझा काय फायदा यामध्ये? सोहम म्हणतो की एक म्हणजे तुमच्या कॅफेला एक आयडेंटिफिकेशन भेटेल की या कॅफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स बघता येतात आणि ज्यावेळी मी इथं पेंटिंग लावेल ना, तेव्हा त्या पेंटिंगचे जे काही रेंट येईल ते रेंट मी तुम्हाला देऊन टाकेल. त्याचप्रमाणे तुमच्या कॅफेमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस असतात त्या डिशेस बद्दल मी लोकांना सांगेल. बॉसला म्हणते की बॉस, बघितलंस किती कमालीचा पेंटर आहे हा, आणि तुम्हाला माहितीये का, हा त्याच्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे दुसऱ्याला सांगू शकतो, कन्व्हिन्स करू शकतो. सोहम म्हणतो की एक्झॅक्टली, आणि यामुळे तुमचं कमिशन सुद्धा वाढेल. सोहम म्हणतो की एक्झॅक्टली, आणि यामुळे तुमचा सेल सुद्धा वाढेल. सोबतच मी कमिशन सुद्धा देणार आहे, म्हणजे काजलला कमिशन देणार आहे, त्यामुळे तुमच्या स्टाफला सुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. मालक म्हणतात की ठीक आहे, मला तुझी आयडिया आवडली आहे. तू एक काम कर, तू इथे 2 महिन्यांसाठी तुझं एक्झिबिशन लाव, त्यातून मला काय प्रॉफिट होतोय ते मी बघतो, आणि जर मला त्यातून प्रॉफिट झालाच तर मी मात्र पुढे कंटिन्यू करेल, आणि जर नाहीच झालं तर मात्र तुला तुझी दुसरी जागा शोधावी लागेल. म्हणतो की हरकत नाही, मी उद्याच माझं एक्झिबिशन इथं भरवतो. तर इकडे अद्वैत आता ऑफिसला चाललेला असतो, ऑफिसला निघालेला असतो आणि त्याचं आवरत असतो. आता सगळ्या गोष्टी कलाने ऑलरेडी बेडवर त्याच्या काढून ठेवलेल्या असतात. कला तिथे असते म्हणून अद्वैत तिला म्हणत असतो की वॉच दे माझं. कला त्याचं वॉच देते. नंतर म्हणतो की वॉलेट दे माझं. कला त्याचं वॉलेटही देते. नंतर तिला म्हणतो की रुमाल दे माझा. कला त्याचा रुमालही काढून देते आणि म्हणते की अद्वैत काय चाललंय तुझं? अद्वैत म्हणतो की काय झालं तुला, तू अशी का बघतीयस माझ्याकडं? कला म्हणते की काही नाही, तुला माझ्याशी बोलायचं काही? अद्वैत म्हणतो की नाही, काय झालं? कला म्हणते
म्हणते की काही नाही असंच. अद्वैत म्हणतो की हा ऍक्च्युली मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. कला म्हणते की हो वाटलंच मला, कधी कधी माणसाच्या बोलण्यावरून नाही परंतु त्याच्या आविर्भावावरून नक्कीच कळतं. शेवटी माणूस वाचता येणं ही सुद्धा एक कलाच आहे ना. अद्वैत म्हणतो की म्हणून तर मी तुला अति आगाऊ म्हणतो. कला म्हणते की अच्छा, याला अति आगाऊपणा नाही तर अति हुशारपणा असं म्हणतात. अद्वैत म्हणतो की अच्छा, म्हणजे आता तू मान्य करतेस का की तू हुशार नाही तर अति हुशार आहेस म्हणून. कला म्हणते की अद्वैत झालंय का तुझं, आता सांगशील का मला काय आहे ते. अद्वैत म्हणतो की मला काय वाटतं की आपण घरच्यांना सगळ्यांना सांगायला हवं की मिस्टर स्वामीनाथन यांच्या प्रोजेक्टसाठी तू डिझाईन्स बनवतीये आणि आता तू चांदेकर ज्वेलर्ससाठी डिझायनरचं काम सुद्धा करणार आहे. तेव्हा कला म्हणते की हो अर्थात सांगायलाच हवं, आणि जर आता मी सांगितलं नाही किंवा तू सांगितलं नाही तर नंतर सुद्धा माझ्यावर वाटेल ते आरोप होतील की आम्हाला अंधारात ठेवलं म्हणून, आणि मग ते आरोप कसे चुकीचे आहे आणि मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठीचा मला तर खूप कंटाळा आला आता. अद्वैत म्हणतो की या गोष्टीवर माझ्याकडे एक सिंपल सोल्युशन आहे. कला म्हणते की काय आहे. अद्वैत म्हणतो की एक काम कर, खाली जा, सगळ्यांना बोलावून घे आणि सगळ्यांना सांग की आजपासून मी चांदेकर ज्वेलर्ससाठी ज्वेलरी डिझायनर म्हणून काम करणार आहे. कला म्हणते की अच्छा, म्हणजे मी हे सगळं जाऊन खाली सांगू. अद्वैत म्हणतो की हा, म्हणजे असंही सांग की आज ज्या डिझाईन्स मी केल्या आहे, असंही सांग की आज ज्या डिझाईनचा स्वामीनाथनला हव्या होत्या त्या डिझाईन सुद्धा मीच करतेय. कला म्हणते की अच्छा अद्वैत चांदेकर, म्हणजे सगळ्यांना तोंडही मीच द्यायचं आणि तुला डिझाईन सुद्धा मीच द्यायच्या ना. अद्वैत म्हणतो की हो अगदी असंच. मी एक काम करतो, मी गेल्यावर तू सांग, माझ्या आधी नको सांगू सा. म्हणजे अद्वैतला फक्त सेफ साईड पाहिजे असते. कलाचं बघून घेईन तिला काय करायचंय, परंतु आपण मात्र इकडे हळूच पळून जायचं, म्हणजे जे काही येईल ते कलावरच येईल. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत तुला कळतंय का तू काय बोलतोयस. एवढं सगळं झाल्यानंतर मी तुझ्या घरच्यांना सांगायचं आणि तुझे घरचे काय की मी सांगितल्यावर टाळ्या वाजून माझं स्वागत करतील. अद्वैत म्हणतो की किती तो ड्रामा करतीयस तू, एवढं साधं तर आहे, एवढी साधी गोष्ट जाऊन फक्त घरच्यांना सांगायची तर आहे. कला म्हणते की अद्वैत अरे मला कळतंय ना, खाली काही लोकांना सोडून बाकीच्या लोकांची काय प्रतिक्रिया असणार आहे ना, हे तुला फेस करायचं नाहीये म्हणून तू पळ काढतोयस ना. अद्वैत म्हणतो की नाही, म्हणजे मी पटवून दिल्यानंतर घरच्यांना पटेल असं काही नाहीये ना, परंतु तू कोण आहेस, तू तर खरे आहेस, त्यामुळे तू तर गोष्टी पटवून देण्यात एक्सपर्ट आहेस, तुझ्यासाठी तर एकदम इझी टास्क आहे, तू असंच पटवून देशील एखाद्याला. कला म्हणते की एक मिनिट अद्वैत चांदेकर, मी काही कोणाला पटवून वगैरे नाही देत, माझं खरं असतं त्यामुळे सगळ्यांना पट. अद्वैत म्हणतो की तुला डिझायनर म्हणून काम करायचंय ना. कला म्हणते की हो. मग अद्वैत म्हणतो की ते पटवून घरच्यांना, नेहमी तर तशी आबांच्या पुढे पुढे करत असते, मग आता सांगायला काय प्रॉब्लेम आहे. कला म्हणते की अद्वैत मी काय आबांच्या पुढे पुढे नाही करत, हा मी फक्त त्यांच्याशी जरा स्पष्ट बोलते आणि मुळात म्हणजे ते सगळ्या गोष्टी माझं ऐकूनही घेतात. अद्वैत म्हणतो की हो ना, मग जाऊन सांग त्यांना. कला म्हणते की अद्वैत तू विसरतोय का एक गोष्ट, की तूच मला या गोष्टीसाठी अपॉइंट केलंय, त्यामुळे जे काही सांगायचं आहे ते तुला सांगायचंय, ते तुझे घरचे आहेत. तसंही उंदीर कितीही त्याच्या बिळाचा राजा असला ना, शेवटी बाहेर पडल्यावर त्याची पळापळच होते. अद्वैत म्हणतो की एक सेकंड, तू काय म्हटलीस मला. तेव्हा कला म्हणते की मी काय तुला उंदीर बिंदीर म्हटले नाहीये, मी तुला फक्त आणि फक्त उदाहरण देतेय, उगाच काही विषय वाढवू नकोस आता. मी फक्त तुला एवढंच सांगतेय की तू तुझ्या घरच्यांना सांग, कारण तू घाबरतोयस. अद्वैत म्हणतो की मी काही घाबरत वगैरे नाही हा. तेव्हा कला म्हणते की बघ चांदेकर, आता हा निर्णय तुझा आहे त्यामुळे तुलाच द्यावा लागेल. कला म्हणते की अद्वैत चांदेकर तुलाच करायच्या ह्या सगळ्या गोष्टी, ज्याप्रमाणे तू मला सांगितलं की चांदेकर ज्वेलर्ससाठी इथून पुढे तू डिझाईन्स बनवायच्या आहे, त्याचप्रमाणे तुला खाली जाऊन सगळ्यांना सांगायचंय की आजपासून चांदेकर ज्वेलरची डिझायनर कला असणार आहे. चल जा बरं, सांग बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्हाला एवढं सगळं सांगते, याच्यात नक्कीच तुझा काहीतरी प्लॅन असणार आहे. तेव्हा कला म्हणते की काही प्लॅन वगैरे नाही अद्वैत, जा बरं तू आधी. मगाशी कसा ओढून ओढून सांगत होता की कलाने काम करू नये, कलाने काम करू नये, मग आता जाऊन सगळ्यांना सांग की कलानेच काम करायचंय. आणि हो, हेही ऐक की हा निर्णय तुझा स्वतःचा आहे, हे सगळ्यांना स्पष्टपणे सांग. मी तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केलेली नाहीये. हे बघ, गैरसमज दूर करायला जेवढी शक्ती जाईल ना, तेवढी शक्ती उत्तम कार्य करण्यासाठी वापर. अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे, कळलंय मला, आता शहाणपणा नको करूस, आता निदान तू माझ्यासोबत तरी चल. तेव्हा कला म्हणते की ठीक आहे चल. मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच जास्त लांब बनला असता, त्यामुळे या व्हिडिओचे 2 पार्ट करण्यात आले आणि दुसरा पार्ट सुद्धा व्हिडिओवर अपलोड केलाय. अद्वैत आता कशा प्रकारे घरच्यांसमोर कलाची बाजू घेऊन बोलणार आहे आणि चांदेकर ज्वेलर्स मध्ये कलाला डिझायनर म्हणून ठेवण्याचा अद्वैतचा निर्णय देखील अगदी ठामपणे तो घरच्यांसमोर सांगणार आहे. त्यामुळे सरोजचे काय रिॲक्शन्स असतील, घरचे काय बोलतील, हे आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. त्यामुळे पार्ट 2 बघायला अजिबात विसरू नका. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.